हल्ली श्री क्षेत्र तपोभूमी वाघधारा इमामपूर या ठिकाणी 2018 पासून वास्तव्याला आहे. जोग महाराज संस्था तथा पूर्ण महाराष्ट्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ महात्म्यांच्या सहवासात अध्ययन झाल्याच्या नंतर नित्य वास्तव्यासाठी मी वाघधारा या ठिकाणी येत आहे. त्या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून श्री संत तुकाराम महाराज वारकरी गुरुकुल या नावाने आम्ही निष्काम मुलाला शिकवण्याचं ठरवलेलं आहे. त्या ठिकाणी गोरगरिबांच्या आणि गरजू विद्यार्थ्यांना आणि परमार्थप्रेमी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पूर्ण गीता, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, पखवाज, मृदंग गायन याचं शिक्षण निष्काम पद्धतीने आम्ही सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये विषय असा आहे की माझ्यावर आज सध्याच्या काळामध्ये या 2 दिवसामध्ये जे काही हाणमारीचे आरोप केले आहेत त्याच्याबाबत या 2 वर्षाच्या काळामध्ये गेल्या वर्षी एक मनोहर कचरू वारे ज्याचं की मादळमुळीच्या परिसरामध्ये चिखली म्हणून गाव आहे, या व्यक्तीचा एक विद्यार्थी राहत होता. सुट्ट्याच्या काळामध्ये त्यांनी घरी विद्यार्थी नेल्याच्या नंतर परत ते आम्हाला भेटण्यासाठी आले आणि भेटण्यासाठी आल्यानंतर त्यांनी येत असताना आम्ही ज्या ठिकाणी राहतो, जिथे विद्यार्थी अध्ययन करतात, जिथे विद्यार्थी हरिपाठ म्हणतात, ज्ञानेश्वरी वाचतात, गीता पाठ करतात, अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्या व्यक्तीने त्या आमच्या विद्यार्थी निवासामध्ये पायामधले बूट वगैरे न काढता त्या ठिकाणी प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी मृदंगाची जी साधनं असतील त्या मृदंगाची तोडफोड केली, विद्यार्थ्याला हंजड केली. मी जवळच असताना मी गेल्याच्या नंतर त्यांनी मला पण गलिच्छ शब्दामध्ये प्रयोग केला. मी त्यांना विचारलं, असं का करता तुम्ही, असं इतकं विनाकारण आमच्यावर असं काय करू लागले? तर त्यावेळेला त्या व्यक्तीने सांगितलं की तू माझं कोणतंही वाकडं करू शकणार नाही. माझ्या पाठीमागे नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज यांचा हात आहे, त्यांचा पाठिंबा आहे आणि तुझी प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि तुझ्यावर आरोप करण्यासाठी, तुला गुंतवण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे आणि तू कोणत्याही प्रकारचं माझं बिघडवणार नाही, कोणतंही तू माझं वाईट करू शकत नाही. माझ्या पाठीमागे आमच्या गावच्या म्हणजे स्वतःच्या गावचं नाव घेऊन कुमार महाराज ठोसर आहेत, संभाजी महाराज ढोबळे माझ्या पाठीमागे आहेत, असं वेळोवेळी त्यांनी त्या 2 व्यक्तींचे नावं घेऊन मला गलिच्छ शब्दामध्ये प्रयोग केलेला आहे. मात्र नेमकं त्यांच्या मुलाला शिक्षणाच्या संदर्भातला काय विषय होता आणि खरंच त्याच्याकडून फीस घेतली गेली का? नेमकं काय विषय? फीस 30,000 रुपये घेतल्याच्या पद्धतीने देखील आरोप केला. अच्छा, प्रसंग असा आहे की आम्ही जिथं राहतो तिथं विद्यार्थ्याच्या निवासासाठी एक मोठा हॉल बनवला आहे. त्या हॉलसाठी इच्छुक असणाऱ्या पालकांनी सहकार्य करण्याचं आम्ही आवाहन केलं होतं. पालकांनी कुणी 15, कुणी 10, कुणी 20 असं पण सहकार्य केलेलं आहे. तर त्यामध्ये या व्यक्तीने पण 25,000 दिले होते. 25,000, आज तो 50,000 जो म्हणतोय ना ते एकदम खोटं आहे. त्याचं 25,000 त्यांनी दिले आहेत आम्हाला, त्या बांधकामासाठी दिले. आणि तो आल्यानंतर त्याचं म्हणणं आलं की तू माझे 25,000 रुपये आत्ताच्या आत्ता परत दे, माझा मुलगा इथं राहणार नाही. तर आम्ही त्यांना म्हटलं तुझे पैसे परत भेटतील. त्याला फोनवर पण मी ते बोललो होतो, पैसे माग ना, इथलचे नासधूस किंवा विद्यार्थ्यांच्या सोबत हे बोलणं, गलिच्छ शब्दाचे प्रयोग तुला शोभत नाही. पण ते म्हटलं आत्ताच्या आत्ता 25,000 देऊन पकवाज पण फोडले त्याने आमची. या संदर्भात तुम्ही तक्रार करण्यात आहात का? आणि नेमकं तुमच्या विरोधात त्यांनी गुन्हा देखील दाखल केला. अमानुष पद्धतीने मारहाण केली, नेमकी मारहाण कोणी केली आणि कुठं केली? त्याला मारहाण कोणी केली, कुठे केली आणि केव्हा केली या संदर्भात आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती नाही, खबर नाही. पण तो वाघधाऱ्यात आल्यानंतर त्यांनीच विद्यार्थ्याला थोडी धक्काबुक्की केलेली. आमचे जे विद्यार्थी आहेत ना गुरुकुलाचे, त्यांना धक्काबुक्की केलेली आणि नको त्या शब्दाचा प्रयोग आमच्यावर त्यांनी केलेला आहे. त्याला कुठे मारहाण केलेली, कुठं तो कट रचवलेला आहे, हे त्याच्या पाठीमागे जे त्याला टॉर्चर करणारे आहेत असे जे व्यक्ती आहेत ना, जे नारायणगडाचे उत्तराधिकारी, ते त्यांना माहिती. कारण ते पूर्णपणे रात्रीही त्या हॉस्पिटलमध्ये काही संबंधित व्यक्तींनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की पूर्णपणे कुमार महाराज ठोसर यांचे फोन त्या व्यक्तीला सुरू आहेत. आणि त्या व्यक्तीचं वेळोवेळी म्हणणं आहे, कुमार महाराजांचं असं म्हणणं आहे की उत्तराधिकारी संभाजी महाराज तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही ही केस पुढे ढकलायची, केस करायची, त्याला अडकवायचे, आणखी मीडियाच्या समोर हे प्रकरण गाजवायचे. आमची नकद नारायणगड संस्थांविषयी श्रद्धा असल्यामुळे आम्ही आत्तापर्यंत मीडियाच्या समोर आलो नाही. पण परत आम्हाला हे टॉर्चर केलेलं जातं आणि परत आमची फिर्याद व्हावी, आम्हाला अटक व्हावी, आमच्याविषयी त्या व्यक्तीला परत अंतःकरणामध्ये काहीतरी वेगवेगळे शब्दाचा प्रयोग करून बोलायला भाग पाडल्या गेलेले. एकंदरीत या प्रकरणात तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो? हो, या प्रकरणामध्ये आमचं जे आहे, या परिसरामध्ये असेल, संप्रदायामध्ये असेल किंवा आम्ही जोग महाराज संस्थेपासून शिकून आल्यापासून जेवढी काही महाराज मंडळी आहेत त्या महाराज मंडळीच्या अंतःकरणामध्ये आमच्याविषयी प्रेम आहे. आमचा स्वभाव, आमचं वागणूक, आमचं दिनचर्या, जीवन, प्रत्येक परिसरातील नव्हे महाराष्ट्रातील सांप्रदायिक व्यक्तींना याचं पूर्णपणे आमच्याविषयी प्रेम आहे. जेणेकरून याची प्रतिमा कशी मलिन होईल हा कट रचला गेलेला आहे. कशामुळे, कारण काय? त्याचं कारण ज्यांनी कट रचलाय ना ते त्यांना विचारावं लागणार. कारण त्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये कोणता द्वेष आहे, काय आहे ते त्यांच्या मनामध्ये ना.
आम्ही काय सांगू शकणार? कारण ती व्यक्ती वेळोवेळी म्हणत आहे आमच्या पाठीमागे ते उभा आहेत, तू आमचं काहीच वाकडं करू शकत नाही, हा एक. आणि त्याचा आपण मोबाईल पण जर चेक केला, सरकारला विनंती आहे की त्यामध्ये पूर्ण सापडणार. कारण रात्रीचेच ते लोक संपर्कात गेलेले लोक सांगतात की कुमार महाराजांचा त्याला वेळोवेळी फोन येत आहे. कुमार महाराज सांगत आहेत की संभाजी महाराज पूर्णपणे पाठीशी उभा आहेत, उद्या त्याला परत हे प्रकरण मीडियावर गेलं पाहिजे, महाराष्ट्रात गाजलं पाहिजे आणि हा माणूस गुंतल्या गेला पाहिजे. तुला काय जे खर्च लागेल, तुझ्या काय जे पुरवायचं ते आम्ही पुरवू, असा संभाजी महाराजांचा ठोस शब्द त्या कुमार महाराजांच्या माध्यमातून पोहोचलेला आहे. मात्र तो ज्यावेळेस धिंगाणा घालत होता त्यावेळेस रोखायचा कोणी प्रयत्न केला, तो कसा निघून गेला? रोखायचा प्रयत्न केला म्हणजे विद्यार्थ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला, आरडाओरडा झाला, तोपर्यंत त्यांनी पकवाज वगैरे फोडलेले होते. मग मी आल्यानंतर मी बोललो तरी मला त्यांनी गलिच्छ भाषेमध्ये शिव्या दिल्यानंतर तो बराच वेळ तिथं बसून पण राहिला. आणि बसून राहिल्यानंतर तो शिव्या वगैरे देत होता. मग सगळ्या विद्यार्थ्यांना मग त्याला काय करायचं ते करू द्या, तो गलिच्छ शब्दामध्ये बोलतोय, नारायणगडाच्या उत्तराधिकाऱ्याचे वेळोवेळी नाव घेत आहे. मग विद्यार्थ्यांना म्हणलं तुम्ही बाजूला बसा. आणि मग त्याच्या संदर्भातले व्यक्ती जे असतात आमच्या संपर्कात तर त्यांना फोन करून ते त्याला घेऊन गेले. नाही तर तो ठाण मारून बसलेला बराच वेळ. आता तुमची जी नासधूस आणि तोडफोड केली या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार आहात का आणि त्या संदर्भात काही प्रक्रिया सुरू केली? नाही, तक्रार केलेली आम्ही. आम्हाला आमची जे आश्रमाची नासधूस झालेली आहे 50 ते 60 हजाराचं मृदंगाचं नुकसान त्या व्यक्तीने केलेलं आहे, ते आम्हाला भरून पाहिजे. त्या व्यक्तीचं असं एक म्हणणं मला मारहाण झाल्यानंतर अशी धमकी देण्यात आली की ही गोष्ट जर कोणाला सांगितली तुला इथून बाहेर देखील जाऊ दिलं जाणार, असं देखील तू म्हणत होता. हा, मग त्याच्या पाठीमागचा त्याला सपोर्ट करणारे जे लोक आहेत त्यांचे ते शब्द आहेत. हो, आम्ही असे आहेत की तुम्ही या परिसरामध्ये कोणालाही आणि बीड जिल्ह्यामध्ये संप्रदायात असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला विचारा की हे महाराज तसे आहेत का, ते आमच्याकडून शक्य नाही. आम्ही सांप्रदायिक लोक, आम्ही म्हणजे अहिंसावादी लोक आहोत ना, आमच्याकडून असं होणं शक्य नाही. आमच्याकडून असं ही गोष्ट घडलेली नाही. त्या अगोदर त्यांनी तो झालेलाही, त्याला कोणी मारलेलं ह्याच्याविषयी आम्हाला पूर्ण माहिती नाही किंवा त्याच्यामध्ये आम्हाला खबर कसल्याही प्रकारची नाही. आणि त्या व्यक्तीने ते रचवलेला कट आहे, त्याच्या पाठीमागे उभा राहणाऱ्या लोकांनी रचवलेला हा कट आहे पूर्ण. तुम्ही त्या मारहाण केलेल्या व्यक्तीला भेट घ्यायला जाणार आहात का किंवा तशा पद्धतीने नेमकं हे काय झालं हे त्याला विचारायला जाणार आहात का? म्हणजे तसं त्याच्या त्या वागणुकीनुसार सध्या तर विचारामध्ये नाही भेटण्याच्या, कारण तो पूर्णपणे नको त्या शब्दामध्ये त्यांनी प्रयोग केलेला आहे की जे शब्द मी मीडियासमोर पण बोलण्याला मला ते नको वाटतात बोलण्यासाठी. अशा व्यक्तीने घाणेरड्या शब्दामध्ये प्रयोग करून वेळोवेळी महंतांचं नाव घेऊन, आमच्या श्रद्धेचं जे नारायणगड संस्थान आहे त्या उत्तराधिकाऱ्याचं परत नाव घेऊन आमच्यावर केलेला प्रयोग आहे हा.